नमस्कार. ऋषिकेश हा आता घरी आलेला असतो, पण त्याला सारखं सारखं असं वाटत असतं की खरंच सौमित्र असं करू शकतो का. मग सौमित्र असं करू शकत नाही असं त्याचं एक मन म्हणत असतं. तो विचार करत असतो, सौमित्रने असं नाही केलं, मग सौमित्राची गाठ तिथे काय करत होती आणि नेमका सौमित्र सुद्धा काय करत होता तिथे. बहुतेक योगायोग असेल असा ऋषिकेश विचार करत असतो. पण असं आहे तर मग सौमित्र नानांच्या ह्या प्रकरणाला जो कोण दोषी आहे त्याला का पकडायला बघत नाही, का तिकडे लक्ष देत नाही असा ऋषिकेश विचार करत असतो. तेवढ्यात तिथे जानकी येते. जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश. आता ऋषिकेश जानकीला काही सांगत नसतो. आता ऋषिकेश एकटाच विचार करत बसलेला असतो. तर इकडे ऐश्वर्या ही कपाटातून घरी गेलेली असते आणि आता सयाजीरावनी ऐश्वर्याला खोललेले असते. आता सयाजीराव ऐश्वर्याला विचारत असतात की तू कपाटात काय करत आहेस. आता ऐश्वर्या इकडे सांगत असते. तर इकडे जानकी आणि सुमित्रा दोघीही गप्पा मारत बसलेल्या असतात आणि सुमित्रा म्हणते, अगं जानकी, मी काय म्हणते, जर ऐश्वर्या व्यवस्थित वागली असती, तिने काही गडबड केली नसती, काही गोंधळ घातला नसता, तर ती आपल्या सोबत असती. आता तिला अशी पाठवायची वेळ आपल्यावर आली नसती. त्यावर जानकी म्हणते, हो नाही का, पण काय करणार, तिची सवयच तशी आहे. ती प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी आडकाठी घालते आणि बघताना केवढा केवढा मोठा मोठा घोळ करून ठेवते ती. अहो, तिला शांत बसताच येत नाही. आता इकडे ऐश्वर्या ही बाहेर पडलेली असते आणि सगळं सयाजीरावांना सांगते. त्यानंतर आता ऐश्वर्या खूपच रागावलेली असते. ऐश्वर्या म्हणते, डॅडा, मी काय म्हणते, मी आता त्या जानकीला ना अजिबात सोडणार नाही. मी तिला आता चांगलाच धडा शिकवणार. ऐश्वर्या खूपच रागावलेली असते. सयाजीराव सुद्धा ऐश्वर्याकडे बघत असतात. सयाजीरावांचा जीव आता कासावीस झालेला असतो, कारण आपल्या लेकीला कपाटातून पाठवणारी ही जानकी तिकडे मजेत असणार आणि आपली लेक तिकडे तळमळते. तर इकडे सारंग सुद्धा मोठा बिथरलेला असतो, कारण सारंग विचार करत असतो की माझी बायको ही आतमध्ये कपाटात आहे आणि मला कळलंच नाही आणि मी तिलाच तिच्या माहेरी घेऊन आलेलो आहे. आता सारंगला काय बोलायचं तेच कळत नसतं. तर इकडे आता सुमित्रा ही जानकीला विचारते, जानकी, अगं तुला माहिती आहे का, त्या शर्वरीचे रिपोर्ट आले असतील ना. त्यावर आता जानकी म्हणते, होय, रिपोर्ट आले असतील. थांबा, मी आत्ताच वंसना फोन करते आणि त्या संदर्भात विचारते. तर इकडे विक्रांत हा त्याच्या आईला सांगत असतो, आई, काय सांगू तुला, अगं आम्ही रिपोर्ट काढायला गेलो होतो आणि ते रिपोर्ट आले सुद्धा. त्यावर आता विक्रांतची आई म्हणते, काय रिपोर्ट आहेत मग. त्यानंतर विक्रांत म्हणतो, बस बस, सांगतो मी. अगं मला काय म्हणायचं आहे, आमच्या दोघांपैकी कोणतरी एकामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे आम्ही आई बाबा बनू शकत नाही. ते ऐकल्यावर आता विक्रांतच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो. विक्रांतची आई तिथेच बसते, म्हणते काय. त्यानंतर विक्रांत म्हणतो, होय. ते ऐकून आता विक्रांतच्या आईला धक्का बसलेला आहे. तर इकडे सुमित्राला हे रिपोर्ट कळले तर काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.